आपण याला इथून आता व्यवस्थित रेस्क्यू करणार आहे. त्याच्यानंतर मी याच्या इथं होता. काय लागलंय? काय लागलंय? अच्छा. आपण आलेलो आहे तर कदमापूर येथे आणि यांनी आपल्याला कॉल केला. कॉल कोणी केला होता? कैलास बिलेवा. तर बघा तुम्ही नाव ऐकलेलं आहे, कैलास बिलेवार यांनी आपल्याला कॉल केलेला होता. आणि पहिले हा साप यांनी इथं न पाहता तिथं जे लाकडं दिसत आहे तुम्हाला पाहू शकताय पुढं लाकडं दिसत आहे त्या ठिकाणी त्यांनी लाकडं काढत होते का तुम्ही? हा, तर काढत असताना त्यांना दिसलेला आहे साप. बघा उन्हाचे टेम्परेचर एवढे जास्त प्रमाणात वाढलेले की तो आपल्या विसावा घेण्यासाठी आणि जिथं थंडावा वाटेल अशा ठिकाणी तो लपला असावा तिथून. तर त्यानंतर ते तिथून लाकड काढत असताना त्यांना साप दिसला आणि साप सुद्धा आपल्याला घाबरतोच, त्यामुळे तो घाबरून इथं लपलेला आहे कवलाच्या ठिकाणी. तर आपण याला इथून व्यवस्थितपणे आता रेस्क्यू करणार आहे, पाहू शकताय. आणि कोणता साप आहे त्यानंतरच आपल्याला समजणार आहे पूर्ण कवलं काढायचं आहे, कारण की याच्या खाली खूपच जागा त्याला मिळाली असणार आहे. तुम्ही पाहू शकताय असेच टाकेला ते आता जुनी आहेत कार्तिक मांगोय. कार्तिक काढा बरं तिकडनं. हो वडा वडा गोड इकडे. डायरेक्ट हातला का टाकू दादा? टेक्निकल एक मिनिट आवाज नाही ना. कुठे आहे दादा? उन्हात ठेवला तर बघा तुम्ही पाहू शकताय ज्या ठिकाणी यांनी आपल्याला सांगितलं होतं की या ठिकाणी नाग एवढी मोठी फण यांनी पाहिली होती, तसं काही नाही आहे. हा एक धामण जातीचा साप आहे, पूर्णपणे बिनविषारी असा. तुम्ही त्याला पाहू शकताय. हो, धामण आहे बघा. आणि यांनी आपल्याला सांगितलं होतं, त्यांनी एवढी फोन केली होती. तर आता हा काही फोन करू शकत नाहीये, पण फक्त एक नाग हा करते. थंड्या ठिकाणी तो बसलेला आहे. अतिशय शांत बघा. व्यवस्थितपणे मी तुम्हाला दाखवते. आपण याला इथून आता व्यवस्थित रेस्क्यू करणार आहे, त्याच्यानंतर मी याच्याबद्दलची तुम्हाला माहिती सांगते. तर बघा हा साप सुद्धा चावते असं नाहीये, चावत नाही म्हणून, कारण की उन्हाचे टेम्परेचर खूप आहे. लपण्याचा प्रयत्न करते बघा. बघा आपण रेस्क्यू केलेली आहे. आता हिला थोडं तिकडे
इथे घ्यायला बी जागा नाही आहे पण उन्हात नाही पाहिजे हा. ठीक आहे, बघा, आपण याला थोडं शेड मध्ये घेऊया आणि त्यानंतर मी याची माहिती सांगते कारण की इथं झाडं पण खूप आहे वर हे बोरीचे पण काटे लागते आपलं लिंबोलीचे पण काटे लागतात. चला आपण घेऊया. बघा त्यांनी कशी आडी मारलेली आहे. साप हा अशा आडी याच्यासाठी मारतो की या फांदीवरून त्या फांदीवर जाण्यासाठी त्याला मदत होते म्हणून अशा सापांना लिंबूची शक्ती असते. ये. हा, हे आमचं बॅग बॅग घे चिमटा घ्या आला भेटू सर दूर आ रे. तर बघा आपण हा थोडा मोकळ्या जागेमध्ये आणलेला आहे तिथे खूपच अशी अडचण होती त्यामुळे मोकळ्या जागेत आपण या सापाला आणलेलं आहे. आणि विशेष म्हणजे तिकडे सर्व पुरुष मंडळी होती तर या वर्गाला महिला मंडळ ऐकायला भेटली नसती ही माहिती त्यामुळे आपण हा इकडे आणलेला आहे. तर बघा हा नाग नाहीये हा फण वगैरे काढत नाही. तुम्ही आता मगाशीच मला सांगितलं फण काढला होता म्हणून कोणी पाहिलं होतं याला फण काढताना बघा या सांगताय पंचपट बघा त्यांनी सांगितलंय की यांनी पाहिलं आता फण काढताना या सापाला. तर आता आपण विचारल्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितलं की तिने मान वर केली होती फण नव्हती काढली. तर सापाला ज्यावेळेस भीती वाटते किंवा कुठे म्हणजे पाहायचं असतं शत्रू आहे का मित्र आहे त्यानंतर तो आपली फण नाही मान वर करून पाहते म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की तो सापाने फण काढली. हा साप पूर्णपणे बिनविषारी असा आहे. धामण याचं नाव आणि इंग्लिश मध्ये याला रॅट स्नेक असे म्हणतात. तर रॅट स्नेक याच्यासाठी म्हणतात रॅट म्हणजे काय तुम्ही शाळेत जाता ना रॅट म्हणजे काय काय उंदीर काय रॅट म्हणजे उंदीर आणि या सापाचं नाव आहे रॅट स्नेक म्हणजे काय उंदरा खाणारा साप असंच होतं की नाही. त्याच्या आवडतं खाद्य आहे उंदीर आहे म्हणून याला आपला शेतकऱ्यांचा राजा मित्र असे म्हटल्या जाते. शेतकऱ्यांचा मित्र हा कोण आहे साप आहे. तर तो उंदरांचा नाश करते म्हणून आपल्या शेतकऱ्यांचा मित्र आहे. तर बघा हा साप 12 फुटापर्यंत तर बघा हा साप 12 फुटापर्यंत वाढते. आपल्या शेत परिसरामध्ये अतिउत्तम आहे आणि मला तरी वाटते की आपल्या शेतामध्ये हा साप असणे योग्य आहे. याच्या मागचे 2 कारणे की आपल्या शेतामध्ये अन्नाची नासाडी आहे उंदर करताना तर उंदर खाण्याचं काम हा करतो. म्हणजे थोडक्यातच सांगायचं म्हणजे आपल्या अन्नाचं रक्षण हा करतो. तर म्हणून हा आपल्या शेतामध्ये असणे खूप गरजेचे. हात चावते असं काही नाहीये पण पूर्णपणे बिनविषारी आहे म्हणजे चावला तरी मला काही होणार नाही. ठीक आहे आपण याला आता व्यवस्थितपणे बॅगिंग करूया. नाही आम्ही वास किती बर्नी मध्ये साप टाकत नाही बॅग मध्ये टाकतो. बॅग मध्ये याच्यासाठी की आता उन्हाचं टेम्परेचर वाढलंय प्लास्टिकची बर्नी असते त्यामुळे अजूनच ती जास्त तपते ना. हा आणि हा साप जेवढा मोठा दिसतो तेवढाच नाजूक आहे. पाणी येशील तर पाणी पाजून पाणी पाजून पाणी तिच्यात पा नाही खाल्लेलं नाही. मी आम्ही इतके भेलो भरला तू आज का हलतीला चांगला आहे हलतीला चांगला आहे. पब्लिक काढा बिनविषारी
पारस कल क्यों नहीं करे फिर नंबर ठेव ठेव खाली. अरे दूध ना त्याला मोठं हे पाहिजे होती बादली वगैरे. ठीक आहे, आपण बघा बॅग लावलेली आहे, आपली बॅग तयार झालेली आहे आणि ज्याप्रमाणे आपण लगेच त्याला बॅग जवळ लावणार आहे तो लगेच मध्ये शिरण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे थोडक्यात लपण्याची जागा पाहत असते साप, त्यालाही भीती वाटते. हात लावायचा का? त्याला जीवदान भेटलं ना विजयाला म्हणून मारू नका. सोमवार आहे नाही, सोमवार आहे म्हणूनच मारू नका असं काही नाही. मारूच नका साप म्हणतात. साप नका मारू, लवकर आले. फक्त लक्ष ठेवायचं. कारण असं नाही की साप इथं गेला म्हणून लगेच आपल्या कामात लागायचं असं कधी नाही. काय होते ते सांगून देते आम्हाला, साप इथं गेला तुम्ही निघून चला ना बसा तिथं पूर्ण काढ. असं नाही झालं पाहिजे. इथं सापावर पूर्णपणे लक्ष ठेवा. आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. खूप जणांनी ते कवलं वगैरे पण काढू लागले, त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद.